तो नमस्ते, नमस्कार मित्रांनो. मार्केट मंथन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे आपला संडे आणि संडेला आपलं जी आपण सध्या बघतोय संडेला आपला व्हिडिओ येत असतो. तर मी तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन निफ्टीचा अनालिसिस मंडेसाठी घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, बाकी गोष्टी डिस्कस करण्याच्या पहिले वन डे ची कॅन्डल जर बघितली तर मी थोडं कन्फ्यूज होणार. बट की एवढी लास्ट लास्ट किती 10 एक मिनिटं 10-15 मिनिटात काहीतरी 3 3:30 3 आसपास एक पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. त्याच्या मागचं कारण काय असावं? तर सेटलमेंटचे कारण असतात. तर तेवढं त्याचं कारण असते सेटलमेंट होणं. ठीक आहे. तर नेमकं एक्झॅक्ट काय आहे ते आपल्याला त्या गोष्टीवर डिस्कस न करता आपण आपल्या डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. बघा, सर्वात महत्वाची गोष्ट मार्केटमध्ये जे आत्ताच्या कंडिशनला बाईंग करून बसलेले लोक होते, ठीक आहे, त्यांचा कुठं ना कुठं तरी एक सेलिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे. ठीक. तर वन डेची कॅन्डल ही आपल्याला थोडी पॅनिक दाखवून देते. बट जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे एक झोन आहे. तर तो झोन हा आता क्रिटिकल झोन आपल्यासाठी राहू शकतो. जर इन केस मार्केटने हा झोन ब्रेक केला तर मार्केट कुठं ना कुठं तरी आपल्याला हे स्ट्रक्चर फील करताना दिसू शकते. 23,256 ची लेवल, 67 ची लेवल ही आपल्याला टेस्ट होताना दिसू शकते. बरं, दोन रेड लाईन मार्क केल्या त्याच्या मागचं कारण असेल, त्याचं मागचं रिझन इकडे दिलेलं आहे मी. तर कदाचित निफ्टीची जी रेंज आहे, ठीक आहे, तर ही रेंज आपल्याला या वीकमध्ये म्हणजे उद्यापासूनच्या साधारण 1 तारखेपासून 1 जून पासून जो वीक स्टार्ट होणार आहे त्या वीकची ही कदाचित रेंज राहू शकते. ही तुम्ही मार्क करून ठेवा. लेट्स सी, बघू काय होतं काही नाही. आणि कसं मार्केट चालतं हे आपल्याला बघणं आहे. ह्या रेंजमध्ये राहतं की मार्केट कसं याला टॅकल करते हे आपल्याला बघणं महत्वाचं राहणार. डायरेक्ट 1 अवरच्या टाइम फ्रेमवर येऊ. 1 अवरच्या टाइम फ्रेमवर सॉरी, काय गोष्टी आपल्याला क्लिअर होतात ते बघू. बघा, मार्केटमध्ये कुठं ना कुठेतरी एक सेल ऑफ आला, फास्ट सेलिंग आहे, बरोबर. तर हा जो झोन आहे आपल्याला आत्ताच्या कंडिशनला 23,450 ते 23,425 ही लेवल आपल्यासाठी ही 25-30 पॉईंटची रेंज जी आहे ती आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे. जर इन केस मित्रांनो ती जर रेंज ब्रेक झाली तर मार्केटमध्ये कुठं ना कुठेतरी आपल्याला 23,266 ही लेवल आपल्याला टच होताना दिसू शकते. कारण बघा, जर समजा तुम्ही फिबोनाची पण घेतला, लेटेस्ट स्विंग लो ते हाय जर कनेक्ट केला तर आपल्या बघा आता इकडे 0.5 ला मार्केटने ब्रेक केले, स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक केले, राईट. पण एक पुलबॅक पण आपल्याला बघायला मिळालेला आहे. तो 0.6च्या आसपास कुठेतरी बघायला मिळतो. म्हणजे हा झोन मग आता बुलिश केव्हा होणार त्याचं हे सांगू तुम्हाला. बुलिश कधी व्हायचं हे बघा, 23,000 एकदम एक्झॅक्ट मार्क देतो. 23,674. ठीक. याच्यावरती 1 अवरची टाइम फ्रेम 1 अवरच्या टाइम फ्रेमवर जोवर कॅन्डल इथं क्लोज होऊन चांगली कॅन्डल क्लोज होते तोवर आपण बुलिश प्लॅन अकॉर्डिंग आपण बुलिश प्लॅन बघणार नाही, राईट. बुलिश प्लॅन आपण ट्राय नाही करणार. जोवर 23,674च्या खाली आहे तोवर आपण बिअरिश साठी जाणार, म्हणजे सेल ऑन राईटच्या कंडिशन मध्ये आपण जाणार, बरोबर. बघा, पुढे सांगतो फिबोनाची काढून टाका. 15 मिनिटावर आलो. 15 मिनिटाची लेवल्स डिस्कस करून बघा, एक ऑर्डर ब्लॉक होता या ठिकाणी. तो ऑर्डर ब्लॉक आता फिल झालेला आहे, राईट. आता आपल्याकडे कुठं ऑर्डर ब्लॉक नाही दिसत इथे, बरोबर. खालच्या साईडला कुठं ऑर्डर ब्लॉक दिसत नाही. हा एक ऑर्डर ब्लॉक दिसला तर तो जर इन केस मार्केटने एक सेकंड हा ऑर्डर ब्लॉकचा एक जसा मार्क केला आपण तर आपण मार्केटमध्ये कुठली लेवल ब्रेक झालेला आपण हा ऑर्डर ब्लॉक फिल होऊ शकतो आपण ते बघू. हे बघा, आता जर समजा मार्केट ओपन झालं फ्लॅट, ठीक, आणि मार्केट अर्धा तास 1 तास जर मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला राहिलं आणि जर इकडे ब्रेक दिला तर मार्केटकडे ऑलरेडी इकडे स्टॉप लॉस क्रिएटेड आहे. ठीक, स्टॉप लॉस आहे म्हणून मार्केट एक आपल्याला चान्सेस आहेत की मार्केट वर जाऊन सेल ऑफ देऊ शकतं. बट वर जायचे चान्सेस तेव्हा जास्त राहतील, फ्लॅट ओपन असो किंवा गॅप अप ओपन असो, राईट. या दोन कंडिशन आहेत. दोन कंडिशन मध्ये मार्केट अपसाईडला जाऊ शकतो. आता थर्ड कंडिशन जी आहे ती गॅप डाऊन, ठीक आहे. गॅप अप आणि फ्लॅट डायरेक्शन अपसाईडला, ठीक. आता गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर हे जे सेलर्स आहेत हे सेलर स्ट्रॉंग होतील, ठीक आहे. हे सेलर जर स्ट्रॉंग झाले तर तुम्हाला इकडे एक लेवल दिसेल 23,500. तर ही अप्रॉक्स ही 23,500. जर इन केस 23,500 वर ओवाय बिल्ड झाला सेलर्सचा, ठीक आहे, म्हणजे इकडे जर कोणी कॉल बाय केले, ठीक, तर इकडं आपल्याला बघायला जाऊ शकतं डाऊन साईड, सॉरी हा कॉल सेल केला तर, ठीक आहे. कॉल जर सेल केला तर इकडे आपल्याला एक असा पॅटर्न बघायला मिळतो, डाऊन साईडला मार्केट जाऊ शकतं आणि आपल्याला कुठं तरी ऑर्डर ब्लॉकला टेस्ट होताना दिसू शकतो. आता बघा सिनेरिओ कसा होऊ शकतो इथं एक सांगतो, ट्रॅप सिनेरिओ कसा होऊ शकतो. आता आपल्याकडे ही एक वीक आहे, बरोबर. ही जी वीक आहे ही वीक आपल्याला एक असं दाखवते की इकडे कुठं ना कुठेतरी कुणाचे तरी स्टॉप लॉस असतील, बरोबर. मग मार्केटमध्ये एक कॅन्डलचं फॉर्मेशन असं होऊ शकतं. मार्केट बघा गॅप डाऊन ओपन झालं
मार्केट सडन फॉल करेल, राईट, सडन फॉल करेल आणि इकडे कुठेतरी तुम्हाला एक वीक दाखवेल. ठीक, जर इन केस वीक वाली जर कॅन्डल ह्या झोन मध्ये जर भेटली, नीट लक्ष द्या. समजा वीक वाली कॅन्डल म्हणजे कशी, अशी वीक असेल, ठीक आहे, किंवा स्मॉल वीक असेल, लार्ज बॉडी असेल, हॅमर टाईप असेल, ठीक, या ज्या गोष्टी ह्या जर या झोन पाशी कुठं ना कुठेतरी दिसल्या तर इथून लॉंगचा ट्रेड घ्या कुठपर्यंत, डे लो पर्यंत, म्हणजे प्रिव्हियस डे लो पर्यंत, फ्रायडे लो पर्यंत, राईट, फ्रायडे लो पर्यंत ट्राय करा. तिथून जर इन केस ब्रेकआउट भेटेल 23,500चं, ठीक आहे, 23,500चं ब्रेकआउट झालं की लगेच एक्झिट व्हा. ठीक आहे, जेणेकरून 23,500चा जो ट्रॅप असेल तिथून तुम्ही एक वाचू शकतात, राईट. त्याच्यामुळे 23,500च्या वरती 5-7 पॉईंट साठी थांबा आणि नंतर ब्रेकआउट झाल्यानंतर आपण रिव्हर्सल साठी प्लॅन करू. रिव्हर्सल जर झाला तर म्हणजे ऑलरेडी गॅप डाऊन, खाली येऊन स्टॉप लॉस क्रिएटेड, देन सेल ऑफ. ठीक आहे, इथं जो ऑर्डर ब्लॉक असेल त्या ऑर्डर ब्लॉकला आपण फिल करू आणि मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. ठीक आहे, सिम्पल आहे. इथं कुठं पॅटर्न आहे का काही, आपण ते पण चेक करून घेऊ. हे बघा, मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर हा झोन आपण काढून टाकू आता. ठीक, चॅनल पॅटर्न चालत होतं, मार्केट चॅनल पॅटर्न मध्ये चालत होतं आणि चॅनल पॅटर्नचा कुठं दाखवतो तर आपल्याला ब्रेकडाऊन होताना दिसत आहे. जर इन केस, ठीक आहे, चॅनल पॅटर्नला जर मार्केटने रिस्पेक्ट दिला तर फ्लॅट फ्लॅट आणि वर जर गेलं तर चॅनल पॅटर्नचा रेजिस्टन्स घेऊन मार्केट डाऊन साईड लागू शकतं. ठीक, चॅनल पॅटर्न पण ड्रॉ करून ठेवा, राईट. जर गॅप अप ओपन झालं, चॅनल पॅटर्न मध्ये आलं तर रिटेस्टचा वेट करा आणि मार्केट अप साईडला जाऊ शकतं. ही एक पॉसिबिलिटी बनते. ठीक आहे, तर हे आहे मार्केटमध्ये सिनेरिओ. न्यूजमुळे थोडे खराब आहेत, बाकी मार्केट ओव्हरऑल आपलं बुलिशच राहणार आहे येणाऱ्या काही दिवसात, काही महिन्यात. तर लेट सी, बघू काय होतं काय नाही. ते रेंज मार्क करून ठेवा, वीक्सची लेवल मार्क करून ठेवा, 2 लेवल आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला मी एकदा त्याला ब्लॅक करतो. आपण बघू की या वीक मध्ये मार्केट याच्यात राहतं की नेमकं काय करतं, ते आपल्याला बघणं महत्वाचं राहणार आहे. ठीक आहे, जेव्हा जेव्हा मार्केट बघा, एकदा प्रिव्हियस आपण पण चेक करू. 1 आवर टाइम फ्रेमला मार्केट या रेंजला आलेलं काय बघा. मार्केटने काय केलं, फेक ब्रेकआउट दाखवला, डाऊन साईडला ब्रेक केलं, अप साईडला गेला, बरोबर. फेक ब्रेकआउट डाऊन साईड, सपोर्ट घेऊन अप साईड, सपोर्ट घेऊन अप साईड. ठीक आहे, ब्रेकआउट केलं, फास्ट वरती गेलं, म्हणजे कुठं ना कुठेतरी ही रिस्पेक्ट बघा. इथं कुठं ना कुठेतरी सपोर्ट घेतला, फेक ब्रेकडाऊन दाखवला आणि मार्केट अप साईडला गेलं. मग मार्केट त्याच लेवलला आलेलं आहे 23,600 आणि 23,500. तर ही लेवल इम्पॉर्टंट आहे. त्या लेवलवरून मार्केट सडन अप साईडला जाऊ शकतो, सडन डाऊन साईडला जाऊ शकतो. डाऊन साईडचे चान्सेस मला कमी वाटत आहेत, कारण वरच्या साईडला स्टॉप लॉस आपल्याला बघायला मिळत, कारण खालच्या साईडला स्टॉप लॉस नाहीयेत. 5 मिनिटाची कॅन्डल, लक्षात ठेवा, 5 मिनिटाची कॅन्डल खालच्या साईडला ब्रेक झाली, समजून घ्यायचं, सडन अप साईडला प्लॅन करा. 5 मिनिटाची कॅन्डल वरच्या साईडला ब्रेकआउट जाऊन जर खाली येत असेल तर तिथं थोडा वेट करा. जर खालचा मूव पण आला तरी आपण सेल ऑन राईजच्या कंडिशनमध्ये जाऊ, या मुवमेंटला कॅप्चर नका करू. ठीक आहे, सेल ऑन राईज होते मग मार्केटमध्ये एक तुम्ही डाऊन ट्रेंड कंटिन्यू करू शकता. ठीक, चलो गाइस, ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. सिंपल भाषेत आणि जास्त कॉम्प्लिकेटेड न करता आपण व्हिडिओ बनवत असतो. लेवल्स 1 to 1 डिस्कस करत असतो. कुठल्याही पद्धतीचं जास्त आपण ओव्हर स्मार्टपणा इथे दाखवत नाही, करत नाही. जेवढं आपल्याला पॉसिबल आहे तेवढं आपण करतो, जेवढं ज्यांना पॉसिबल आहे तेवढं त्यांनी करा. ठीक आहे, जास्त गोष्टी ओव्हरली करत नका जाऊ. ठीक आहे, चलो गाइस, ठीक आहे, थँक्यू.